उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन होणार. उद्धव ठाकरेंच्या नागपुरातील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच. 18 जुलैला ठाकरे नागपुरातील राम मंदिरात रामरक्षा पठण करणार. रामरक्षा पठणानंतर मंदिराशेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं नियोजन. त्याच मैदानामध्ये फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञाचंही आयोजन. ठाकरेंच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसकडून रामभक्त आस्था जागरण यात्रा. नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरातून यात्रेला प्रारंभ होणार आहे. यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम तसेच झुणका भाकर प्रसादाचं आयोजन. सोलापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावरती जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मुबीना मुलाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद आहे. मुबीना मुलाणी यांनी या शिंदेच्याच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आहेत. इराणच्या हल्ल्यामध्ये भारतीयाचा मृत्यू. केंद्र सरकारकडून निषेध व्यक्त. होर्मुझमधून जाणाऱ्या UAEच्या तेल टँकरवरती 2 तेल टँकरवरती इराणचा हल्ला आणि या हल्ल्यामध्ये पुण्यातील हिरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू तर 10 जण जखमी. चीनच्या परिवहन उपमंत्र्यांकडून नागपूर मेट्रो रेल्वेच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यात आली आहे. चीनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाकडून नागपूर मेट्रो आणि हिंगणा डेपोची पाहणी. संचालन, नियंत्रण प्रणाली, रोलिंग स्टॉक देखभाल आणि अत्याधुनिक कार्यशाळेची माहिती घेतलेली आहे. सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीवरती वर्ध्यातील देवळी येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल. बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्याचं आढळल्यानंतर मोठी कारवाई. मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं दुबार पेरणीचं संकट. राज्यामध्ये 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% पेरण्या पूर्ण. अमरावती विभागात सर्वाधिक 76% तर कोकणात फक्त 8% पेरण्या. मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या झाल्याच नाहीयेत. परभणीच्या नरापूर येथे जिल्हा परिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या सापडलेल्या आहेत. अळ्या असलेलं अन्न विद्यार्थ्यांना शिजवून दिलं जात असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. मुख्याध्यापकासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची गावकऱ्यांची मागणी आहे. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक घाट, पुणे घाट, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी समर्थकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा. ATSने ताब्यात घेतलेले काही संशयित लॉरेन्स बिश्नोई गँगचेही फॉलोअर्स आहेत. तर ATSच्या कसून चौकशीनंतर 21 पैकी 15 संशयितांची सुटका. उर्वरित संशयितांच्या डिजिटल डेटाची तसेच आंतरराष्ट्रीय चॅटिंगची पडताळणी अद्यापही सुरू आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह आहेत. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तणाव वाढला. तेलंगणा विभागानं शेतकऱ्यांच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप आहे. कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर या परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतायत. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. 50,000च्या जात मुचलक्यावर म्हात्रेला जामीन मंजूर.